आजच्या निरूपणाचा विषय तोच आहे सत्य. जे आपण मागे सत्याबद्दल बोललो होतो की सत्य हे विकत मिळत नाही, सत्य हे विकता येत नाही आणि प्रत्येकाचं सत्य हे वेगळं असतं. हे कोणाकडून कोणाला देता येत नाही, अनुवंशिकतेतून येत नाही, आई वडील देऊ शकत नाही, गुरु देऊ शकत नाही. फक्त आई वडील आणि गुरु तुम्हाला फक्त सत्य बघण्याची दृष्टी देऊ शकतात, पण सत्य तुम्हाला स्वतःला शोधायचं असतं. ते दृष्टी देतील तुम्हाला. हे आपण बघितलं की सत्य अतिशय वेगळं आहे, प्रत्येकाचं वेगळं असतं. आपण ज्याला सत्य म्हणतो ते सत्य कितपत खरं सत्य आहे हाच एक मोठा प्रश्न असतो. कारण आपण सत्य शोधायच्या साठी जे माप घेतो ते माप पहिल्यांदा पूर्वग्रहित असतं आणि ते पूर्वग्रहित असलेलं माप घेऊन आपण सत्य मोजायला जातो किंवा सत्य बघायला जातो आणि मग तिथे आपण चुकत असतो. मी हे मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं की सत्य आपल्याला, आपण जे सत्य समजतो ते सत्य नाहीये. कारण आपल्याकडे जे मेजरमेंट आहे, आपल्याकडे जे भिंग आहेत, म्हणजे त्यातून आपण सत्याकडे बघायला जातो, ते भिंग, ते माप हे पूर्वग्रहित असतं. संस्कारातून आलेलं असतं, वातावरणातून आलं असतं, परिस्थितीतून आलं असतं, भौगोलिक गोष्टीतून आलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाचं सत्य हे वेगळं असतं. आता आपल्याकडे घुबड हे अपशकुन मानलं जातं, पण तेच ब्रिटनमध्ये शुभ शकुन मानलं जातं. म्हणजे एवढा फरक आहे, दृष्टिकोनाचा एवढा फरक असतो. म्हणजे आपण सत्य जे आहे ते बघतो ते सत्य नसतं. आता कसं आहे, हे सत्य बघण्याचा दृष्टिकोनच आपला चुकीचा असतो पुष्कळ वेळा. जर सत्य शोधायचं असेल तर तुम्हाला जे विचारांची वस्त्र तुम्ही परिधान केलेली आहेत ती पहिल्यांदा त्याग करावी लागतील. पाटी कोरी करावी लागेल, पाटी पुसून टाकावी लागेल. अगोदर तुमच्या पाटीवर काही भरपूर लिहिलं असेल तर त्या पाटीवरती लिहिता येत नाही. मग ती पाटी कोरी असली पाहिजे, जिज्ञासा असावी लागते आणि ती निरपेक्ष असावी, ती स्वतंत्र पाहिजे, संस्कारापासून स्वतंत्र पाहिजे. बघा, कुठल्याही गोष्टीचा शोध कुठून लागतो? जिज्ञासेतून लागतो, राईट? जिज्ञासा नसेल तर शोधच लागणार नाही. शोधाची जननी गरज म्हणजे तशी जिज्ञासा सुद्धा आहे. ही जिज्ञासा जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते त्यावेळी आपण शोध घेतो. मग ती सत्याचा असो किंवा कुठल्याही गोष्टीचा शोध असो. मग ती जिज्ञासा जर अगोदरपासून संस्कारांनी बांधलेली असेल, समाजाच्या गोष्टींनी बांधलेली असेल, संप्रदायाने बंदिस्त केलेली असेल, तर ती निरपेक्षपणे सत्य शोधू शकेल का? नाही. ज्या व्यक्तीचे पाय जमिनीत गाडलेले आहेत तो आकाशात उडू शकतो का? नाही. आकाशात उडण्यासाठी पाय मोकळे हवेत. हे आपण मागच्या वेळी बघितलं. नौकेला जर सागरामध्ये प्रवास करायचा आहे तर नौकेला बांधून ठेवून चालणार नाही. पुष्कळ जण समाज सोडून, घरदार सोडून पळून जाऊन संन्यास घेतात.
मी अनेकांना असं बघितलेलं ओळखतोय की जे घर सोडून समाज सोडून घरातून पळून गेले आणि संन्यास घेतलेला आहे. मला सांगा, घर सोडून किंवा समाजापासून दूर जाऊन संन्यास घेऊन सत्य सापडणार आहे का? नाही सापडणार. जोपर्यंत तुमच्या मनावरती समाजाने केलेले संस्कार, आई वडिलांनी केलेले संस्कार, देशामध्ये असलेले संस्कार, तिथे असलेलं कल्चर, त्याचे संस्कार जो तुमच्या मनावर पक्के बसलेले आहेत, तोपर्यंत तुम्ही समाज सोडून जाऊ शकत नाही. तुम्ही कुठेही गेलात तर संस्कार तुमच्यावर येणार ना समाजाचे. लक्षात येते ना सर्वांना? मी घर सोडून हिमालयात गेलो का? तर मला परमेश्वराला भेटायचं आहे. मग परमेश्वराचा शोध घेण्यासाठी मी घर सोडलेलं आहे, समाज सोडलेला आहे. तर मला परमेश्वर भेटणार आहे का? सत्य भेटणार आहे का? नाही भेटणार. कारण का? मी जरी घर सोडलेलं असलं, समाज सोडलेला असला, तरी माझ्या मनावर असलेले संस्कारांनी ते सोडलेला आहे का तो समाज? नाही. त्या विचारांनी तो समाज सोडलेला आहे का? नाही. जोपर्यंत त्या समाजाचे, त्या घरातले कौटुंबिक संस्कार तुम्ही सोडत नाही, तोपर्यंत तुम्ही सत्याचा, परमेश्वराचा शोध घेऊ शकत नाही. मग फायदा काय? तुम्ही घर पळून जाऊन काहीच फायदा नाही. तुम्ही तर मनाने तिथे गुंतलेलाच आहात. तुम्हाला जर संन्यास घेऊन परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे, तर तुम्हाला निरपेक्ष व्हावं लागेल. त्यासाठी घर सोडायची गरज नाहीये, त्यासाठी कुटुंब सोडायची गरज नाहीये. मनावरती असलेल्या विचारा, जे पूर्व पारंपरिक चालत आलेल्या विचारांचा पगडा दूर करणं म्हणजे एका अर्थाने संन्यास होय. जिज्ञासा फार महत्वाची असते, की मला जिज्ञासा आहे की मला सत्य मिळालं पाहिजे. ही जिज्ञासा तुमच्या मनात असेल, तेव्हा तुम्ही कुठं सत्याकडे जाऊ शकता. हे आपण त्यावेळी बघितलं. त्यानंतर की हे आपण त्यावेळी विचार केला की मला जर सत्य शोधायचं आहे, ज्ञान, मग माझं सत्य काय आहे? मी हिंदू आहे हे सत्य आहे, की मी मुसलमान आहे हे सत्य आहे, मी ख्रिश्चन आहे हे सत्य आहे, मी बौद्ध आहे हे सत्य आहे, मी माणूस आहे हे सत्य आहे? काय सत्य आहे? सत्याचा शोध जर घ्यायचा असेल, निर्विकार निरपेक्ष होणं गरजेचं असतं. कोणी कोणाला सत्य देऊ शकत नाही, कारण की प्रत्येकाचं सत्य हे वेगळं असतं. मी ती गोष्ट पण तुम्हाला सांगितली होती, बरोबर? ते जर आपल्याला स्वतःचं सत्य समजून जर प्रत्येकाने घेतलं, तर घरामध्ये वादविवाद, भांडणं, तंटा, समाजात भांडणं, तंटा, देशामध्ये भांडण, तंटा राहणार नाही. आपल्या वाद विवाद, भांडणं, मारामाऱ्या, संकट हे कशामुळे येत आहेत? हे प्रत्येकाचं पूर्वग्रहित सत्य त्यांनी जोपासलेलं आहे. आणि पूर्वग्रहित सत्य जोपासल्यामुळे भांडणं होतात. मी सासू आहे, सून अशीच असते, भांडण होणार. मी सून आहे, सासू अशीच असते, असा विचार केला तर भांडण होणार. मी मुलगा आहे, मी पुरुष आहे, मला आई वडिलांना, बायकोना अडवायचा अधिकार नाही, हा म्हटलं तर घरात भांडण होणार. घरामध्ये फक्त नियम स्त्रियांना, पुरुषांना नियम नाही, असं म्हटलं तर
भांडण होणार. हे पूर्वग्रहित सत्य आपण घेऊन चाललेलो आहोत आणि आपण एवढं त्या कडक चिटकलेलो आहोत, या विरुद्ध कोणी बोलत तर आपला राग पण येतोय. खूप राग येतो आपल्याला, किंवा मी जे बोलतो तेच खरं आहे, हा बोलतो ते चुकीचं आहे असं आपण ठामपणे सांगतोय. मी जे बोलतो तेच सत्य आहे, बाकी सर्वांचं असत्य आहे. ही जी प्रवृत्ती तयार होते हे कशामुळे होते? पूर्वग्रहामुळे. हा फार महत्वाचा भाग आहे की आपण पूर्वग्रह ठेवल्यामुळे या गोष्टी आपल्याकडनं होत असतात. मग आपल्याला जर पुढे जायचं आहे, परमेश्वराच्या सानिध्यात जायचंय, स्वामी समर्थांच्या सानिध्यात जायचं आहे, तर आपल्याला कुठलाही पूर्वग्रह दूषित ठेवून चालणार नाही. मी गुरुचरित्र पारायण केलं तरच मला महाराज भेटतील असं आहे का? मी 108 वेळा स्वामी लीलामृत वाचलं महाराज मला भेटतील का? मी होम केला मला महाराज भेटतील का? मी याग केला मला महाराज भेटतील का? मी वीणा घेऊन बसले म्हणून महाराज मला भेटतील का? हे पूर्वग्रहित आहे ना. मी एवढा जप करते, एवढा जप करतो, एवढं वाचन करते, एवढं पुस्तक वाचते, एवढा गायत्री मंत्र करते, अमुक करते, महामृत्युंजय मंत्र सर्व करते. मग स्वामी भेटले पाहिजे तुम्हाला, का नाही भेटत? का नाही महाराज भेटत? मग सत्य समजून घ्या. हे कोणीतरी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे केल्यानंतर स्वामी महाराज भेटतील. मग त्यांनी सांगितलं सत्य तुम्ही घेऊन पुढे चाललेला आहात, म्हणजे तुमच्या मनावरती संस्कार असे झालेले आहेत की त्या व्यक्तीने त्यांनी कोणी सांगितलेलं आहे की एवढं केलं, कर्मकांड केलं की ते महाराज भेटतात. मग एवढे लोक करतात, मग महाराज प्रत्येकाला का नाही भेटत आहे? महाराजांनी सांगितलंय हम गया नहीं हम जिंदा है. महाराज आहेत, महाराज आहेत, पण आपल्याला का नाही भेटत आहे? आपल्याला दर्शन का नाही देत आहे? कारण आपण जे काही करतो आहोत ते पूर्वग्रहित दूषित मनाने करतो आहोत, पूर्वग्रह ठरून करतो आहोत. आपण सत्य बघायलाच तयार नाही आहोत. आपण काय बघतोय? महाराजांच्या फोटोमध्ये गंधामध्ये महाराज दिसले, दिव्याच्या ज्योतीमध्ये महाराज दिसले, अगरबत्तीच्या अंगारामध्ये महाराज दिसले, तस्बिरीतून अंगारा उदी बाहेर येते त्यात महाराज दिसले, तस्बीरवरती कुंकू लावलं तर त्यात महाराज आले, भाजीमध्ये महाराज दिसले, पोळ्यांमध्ये महाराज दिसले. नका ह्या भानगडीत पडू. सत्य काय आहे? महाराज अत्र तत्र सर्वत्र आहेत. हो महाराज तुमचे शेजारी आहेत, तुम्ही आता बसलात ना, तुमच्या शेजारी महाराज बसलेले आहेत. बघा, तुमच्या उजव्या बाजूला महाराज आहेत, तुमच्या डाव्या बाजूला महाराज आहेत, तुमच्या समोर महाराज आहेत, तुमच्या मागे महाराज आहेत. छताकडे बघाल तर महाराज आहात, तुम्ही असणार तिथे महाराज आहेत. महाराज कुठं नाही आहेत? महाराज सर्वत्र आहेत. महाराज सर्वत्र आहेत हे सत्य आम्ही स्वीकारायलाच तयार नाही आहोत. जेव्हा आपण महाराज सर्वत्र आहे, सर्व प्राणी मात्रात आहेत, सर्वांभूती स्वामी आहेत हे सत्य आपण जेव्हा मानायला सुरुवात करू त्यावेळी ते खऱ्या अर्थाने सत्य ठरेल.
म्हणून सांगतो ना, सत्य शोधायला निघायचं म्हणजे आपण मनाने निघायला पाहिजे. शरीराने जायचं नाही, घर सोडायचं नाहीये, संन्यास घ्यायचा नाहीये. संन्यास घेऊन काही साध्य होत नाही. संन्यास घेतलेला माणसाला उलट मोहावर जास्त अडकतो. प्रपंच करावा नेटका, हे फार महत्वाचं आहे. आपण प्रपंच करावा नेटका. प्रत्येक प्राणी मात्र बघा, सूर्यामध्ये स्वामी बघा, सासूमध्ये स्वामी बघा, नवऱ्यामध्ये बघा, मुलामध्ये बघा, मुलीमध्ये बघा. प्रत्येकामध्ये जर स्वामी बघितले तर कोणीही दुःखी राहणार नाही. सर्व द्वेष, अहंकार, अभिमान, स्वार्थ, लोभ, मद, मत्सर सर्व नष्ट होऊन जाईल. पण त्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करा. मी सांगितलं म्हणून ते होणार नाहीये ना, कारण प्रत्येक सत्य स्वतंत्र आहे. सर्वानुभूती परमेश्वर म्हणजे स्वामी शोधायचे आहे. तर सत्याकडे जायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा स्वतः निरपेक्ष व्हावं लागेल, जिज्ञासू बनावं लागेल. जिज्ञासू कुठं असतील महाराज? महाराज इथे आहेत, महाराज इथे आहेत, महाराज इथे आहेत. जिज्ञासू व्हावं लागणार आहे. मन मोठं करावं लागणार आहे. आपण मनाने एवढे कमकुवत असतो, छोटे असतो ना, विचारू नका. खूप कमकुवत असतो. तर हे जे आहे ना, मनाला तुम्ही पहिल्यांदा सर्व संस्कारापासून वेगळं करा आणि सत्याचा शोध घ्यायला सुरुवात करा की महाराज मला कुठं भेटणार. एक तरुण येशू ख्रिस्तांकडे गेला आणि त्यांनी सांगितलं, मला परमात्मा काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. परमात्मा काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे, त्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. ख्रिस्ताने सांगितलं, तुला हे ज्ञान मी तुला देईन. परमात्मा कुठे आहे याचं ज्ञान मी तुला देईन, पण त्याची किंमत काय देणार तुम्हाला? तू असं कर, पहिल्यांदा आपली सगळी संपत्ती दान कर आणि मग माझ्याकडे. मी तुला आश्वासन देतो की परमात्मा कुठे मी तिथपर्यंत तुला पोचवेन. हे ऐकल्यानंतर तो तरुण म्हणाला, संपत्ती दान करून येऊ? तर ठीक आहे, मी आता विचार करतो आणि मग तुम्हाला सांगतो. आणि तो तरुण निघून गेला. परत कधी येशूंना भेटलाच नाही. त्या गावात येशू अनेक वेळा गेले, पण तो कधी समोर पण नाही आला. सत्य समजून घेण्यासाठी परित्याग करावा लागतो. परित्याग म्हणजे काय करावा लागतो? तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व विचारांचा परित्याग. म्हणजे मन निर्मळ करावं लागतं, निष्काम करावं लागतं, निर्विचार करावं लागतं. त्यावेळी परमात्मा तुम्हाला भेटू शकतो. आता एक कसं आहे, मला सांगा, पाण्याची ओळख पाण्याला असते का? राहुल दादा आहेत का? राहुल दादा नाही आहेत. विठ्ठल दादा आहेत? विठ्ठल दादा आहेत का? हा, पाण्याला पाण्याची ओळख असते का हो? असते का? एवढं सांगा, येस और नो. पाण्याला पाण्याची ओळख कळते का? नाही. बरोबर? बरोबर आहे, राईट. पाण्याला पाण्याची ओळख कधीच कळत नाही. पाण्याची ओळख कोणाला कळते? ज्या व्यक्तीला तहान लागलेली असते त्यालाच पाण्याची ओळख कळते. बरोबर? ज्या व्यक्तीला पाण्याची तहानच लागलेली नाहीये, ज्या व्यक्तीला पाण्याची तहानच लागलेली नाहीये, त्या व्यक्तीला पाणी ओळखता येणार नाही. बरोबर?
सत्य तसंच आहे. सत्याची तहान लागली तर सत्य आपल्याला शोधून सापडतं. तुम्हाला तहानच लागली नाही तर तुम्ही पाणी कशाला शोधाल का? नाही शोधणार. त्यासाठी अंतरात्म्यात सत्याची शोध घेण्याची तहान लागावी लागते आणि तहान लागली तरच तुम्ही सत्याचा शोध घ्यायला सुरुवात करता. तर एक लक्षात ठेवायची, ती तहान एवढी तीव्र असली पाहिजे की तीव्रतेतूनच तिचा सत्याचा शोध लागतो. तीव्र इच्छा असली पाहिजे. एक गोष्ट, एक साधू होता आणि अगदी मरणाच्या दारात पडलेला होता. लोकांनी त्याला विचारलं, तू साधू कसा झालास रे बाबा? त्याने उत्तर दिलं, मी डोळे उघडून बघितले आणि मी साधू होण्याशिवाय माझ्यासमोर काहीच पर्यायच नव्हता. लोकांना आश्चर्य वाटलं. डोळे उघडून पाहिले? अरे आम्ही सुद्धा डोळे उघडूनच बघतो. साधू काय म्हणाला माहिती का? डोळे उघडून पाहणारे फार थोडे लोक आहेत जगात. बहुतांश लोकांचे डोळे मिटलेले आहेत. 99% लोकांचे डोळे मिटलेले आहेत. फक्त 1% असे ते डोळे उघडे आहेत. मी तुम्हाला तेच सांगतोय. जर डोळे उघडून पाहिले तर साऱ्या या मागे काहीतरी अमर्याद असंख्य असं लपलेलं आहे. आणि हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा कधी होईल? जेव्हा तुम्ही डोळे उघडून बघा. आता आपण डोळे मिटूनच वागतोय. डोळे मिटून म्हणजे ठरलेलं आहे आपलं. ही आई, ही वडील, हे भाऊ, हे काका, हा मामा, हा मामे भाऊ, ही बायको, हे मुलं, हे घर, हे राज्य, ही शेती, हे एवढंच माहिती आम्हाला. हे स्वामींची मूर्ती, ही स्वामींची तस्वीर, हे पुस्तक, एवढंच माहिती. एवढं मर्यादित आहेत का? ह्या मर्यादित एवढं विश्व नाही आहे. ह्याच्यापेक्षा काहीतरी मोठं अफाट असं ते विश्व आहे. आणि ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला डोळे उघडावे लागतील. मला सांगा, तुम्ही इथे असलेल्या प्रत्येकाचा मागच्या जन्मीचा कोणाला भाऊ आठवतो का हो? कोणाला मागच्या जन्मीची बहीण आठवते का? बर, मागच्या जन्मीचा कोणी मित्र आठवतोय का? मागच्या जन्मीचे कोणी नातलग आठवतायत का? मागच्या जन्मीचे कोणी शत्रू आठवतायत का? नाही, कोणालाच काही आठवत नाहीये. का आठवत नाहीये? मर्यादित आहे ना. तो जन्म संपला तिथपर्यंत तेवढंच कहाणी संपली. एक प्रकरण संपलं, दुसरं प्रकरण म्हणजे आपलं हे आत्ताचं आयुष्य. एखाद्या पुस्तकामध्ये धडे असतात, तसे धडे येत नाही. 84 लक्ष योनी हे धडे आहेत. मुंगीचा जन्म, पाळीचा जन्म, झुरळाचा जन्म, माणसाचा जन्म, डुकराचा जन्म, हे सर्व धडे आहेत. एक धडा संपला की आठवतच नाही. दुसरा चॅप्टर सुरू होतो, कधी ते संपतोय कळतच नाही. आणि आपल्याला वाटतं आपण फार मोठे आहोत. म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपण कुपमंडू कृतीच होतो. बेडकाला कसं वाटतं, डबक्यात समुद्रात आहे असं वाटतं त्या बेडकाला. तर राहतो डबक्यात आणि त्याला असं वाटतं की आपण समुद्रात आहोत. आपण लोक, आपण सर्वांची अवस्था अशीच आहे. आपल्याला वाटतं आपण जे जग बघतोय तेच सर्व जग आहे, तेच विश्व आहे, हेच फक्त परमेश्वर. नाही, ह्याच्या पलीकडे अमर्याद असं ते आहे. म्हणून गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. ते सत्य विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. जे अर्जुन समजत होता किंवा मी असा, मी तसा, मी हे, मी, तर देव सांगितलं, अरे तू एवढा का किंमत एवढा सुद्धा नाहीये, का अणू एवढा सुद्धा नाहीयेस. बघ विश्व केवढं मोठं आहे. हे सत्य आहे. आपण सत्यच बघायला तयार नसतो. सत्यापासून पळत असतो आपण.
सर्वजण पळतात, आपण म्हणजे सर्वच. कोणालाही खरं सत्य बघायची इच्छा नसते, जाणून घ्यायची इच्छा नसते, कारण सत्य हे कटू असतं. प्रत्येकाला माहित असतं मी चुकीचं वागतोय किंवा वाईट चांगलं वागतोय, प्रत्येकाला माहिती असतं, तरी सुद्धा तो वागतच असतो. म्हणजे सत्याकडे कानाडोळा करूनच तो जगत असतो. तर हे जे सत्य आहे, तर आपण डोळे उघडून कधी बघतच नाहीये. डोळे उघडून पाहण्याचा अर्थ म्हणजे सर्वसाधारण दृष्टीला जे पडत नाही ते बघणं म्हणजे डोळे उघडून पाहणं. आता आपण असं डोळ्यांनी बघतो, जे दिसतं ते सत्य नाहीच आहे. त्याच्या पलीकडे जे बघितलं जातं त्यावेळी खऱ्या अर्थाने आपले डोळे उघडले असं म्हणता येतं. गीतेमध्ये अर्जुनाचे डोळे श्रीकृष्णाने उघडलेले आहेत. सर्वात सुंदर उदाहरण तुम्हाला आता देतो बुद्धांचा. ज्या बुद्धांचा जन्म झाला, त्या ज्योतिषाने बुद्धांच्या वडिलांना सांगितलं की हा तुमचा मुलगा एक मोठा चक्रवर्ती राजा होईल किंवा एक मोठा संन्यासी तरी होईल. सगळ्या घरामध्ये रडारड सुरू झाली, सगळे लोक घाबरून गेले. एकच मुलगा झाला होता आणि तोही एवढ्या प्रतीक्षेनंतर झालेला होता, आणि तो जर संन्यासी झाला तर साम्राज्य कोण सांभाळणार. मग बुद्धांच्या वडिलांनी विचारलं, ह्याला संन्यासी होण्यापासून रोखण्यासाठी काय मार्ग आहे का. तर त्या ज्योतिषाने सांगितलं, जे राजाने विचारलं काय मार्ग आहे, काय केलं की हा संन्यासी होणार नाही, आम्हाला सांगा, आम्ही सर्व आमचं ताकद लावू. विचारवंताने सांगितलं, त्या ज्योतिषाने सांगितलं की ह्याचे डोळे उघडू देऊ नका. डोळे उघडू देऊ नका ही अजबच गोष्ट आहे. म्हणजे काय, ह्यानी डोळे उघडले की हा संन्यास घेतल्याशिवाय राहू शकणार नाही. पण कसं जमणार, डोळे उघडू न देणे कसं जमणार, त्यासाठी काय उपाय. तर डोळे उघडणे म्हणजे बंद ठेवणे नाही, आपण डोळ्यासमोर जे बघतो ते. तीन गोष्टीचे बंदोबस्त करा. याला कुठलंही दुःख दिसता कामा नये, याला कुठल्याही प्रकारचं वृद्धत्व दिसता कामा नये, आणि याला कुठल्याही प्रकारचा मृत्यू दिसता कामा नये. याला अजिबात विचार करण्याचा वेळ मिळता कामा नये. यांनी विचार केला की हा संन्यासी झाला, याला विचारच करू द्यायचा नाही. या गोष्टी बंदोबस्त करा. आपण तसं बघा ना, आपण बुद्ध होऊ शकतोय का. आपण मृत्यू बघतो आहोत, वृद्धत्व बघतो आहोत, दुःख बघत आहोत, तरी सुद्धा आपण बुद्ध नाहीच होऊ शकत. कारण काय, आपल्याला त्या डोळ्यानं तेवढं जग दिसतं तेच खरं वाटतंय, त्या पलीकडे आपण काही बघूच शकत नाहीये, म्हणून आपल्याला त्याचा आपण बुद्ध होऊ शकत नाही. मग तीन गोष्टींचा बंदोबस्त करण्यात आला. पूर्ण बंदोबस्त करा की त्याला दुःख दृष्टीला पडू नये, त्याला दृष्टीला मृत्यू पडू नये, त्याला विचार करण्याची वेळ येऊ नये. अशा गोष्टी करण्यात आल्या. म्हणजे काय केलं, त्याला सुख उपभोगात अडकून टाकलं. इतकं अडकून टाकायचं की त्याला विचार करायची वेळच मिळता कामा नये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला गुंतून ठेवायचं उपभोगामध्ये. बुद्धाच्या पित्यांनी मस्त की त्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत संगीत, मद्य, सुंदर सुंदर स्त्रिया, सुंदर सुंदर तरुण मुलं, सुंदर वैभव, सोनं चांदी, कोणी राज्याच्या आजूबाजूला कोणी म्हातार फिरणार याची बंदोबस्त केला गेला. कोणीही पांढरा केसवाला व्यक्ती दिसणार नाही, सुरकुत्या पडल्या दिसणार नाही, सर्व सुंदर तरुण मुलं मुली सर्व त्या आजूबाजूला ठेवली. सारं प्रचंड वैभव त्या पायशी टाकलं. सकाळपासून रात्री त्या वेळ, दिवस पटकन गेला पाहिजे, वेळ करा विचारच मिळता कामा नये. त्या दृष्टीला कोमजलेलं फूल सुद्धा दिसता कामा नये.
यासाठी रात्रीच्या रात्री सर्व कोमजलेली फुलं काढून टाकायची बागेतून, फक्त सकाळी टवटवीत फुललेली फुलं. एखादं कोमजलेलं रोप सुद्धा दिसू नये हा सुद्धा बंदोबस्त करण्यात आला. एखादा म्हातारा व्यक्ती, आजारी व्यक्ती त्या आजूबाजूला राजवाड्यात रस्त्याने कुठं दिसणार नाही याची बंदोबस्त करण्यात आलेला होता. सर्व जीवनात सगळे फुलच फुल आहे, सुगंध आहे, छान छान गोष्टी आहेत, काटे नाहीच अशी व्यवस्था करण्यात आली होती. तोपर्यंत बुद्धाला वाटायचं हेच जग आहे, हे माझ्या आजूबाजूला आहे, हे खरं जग आहे असं वाटत होतं. कारण त्यांचे डोळे त्यावेळी बंद होते आणि म्हणजे डोळे बंद होते. आपल्यापैकी सर्वांचे मी पकडून 90-100% लोकांचे डोळे अजून सुद्धा बंद आहेत. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपण एकदा वृद्धत्वाकडे जाणार आहोत, वृद्धत्वाकडे जात आहोत, मृत्यूच्या दारावर येत आहोत, तरी सुद्धा आपल्यातला मी संपलेला नाही. एके दिवशी गौतम बुद्ध एक युवक महोत्सव बघण्यासाठी घराच्या बाहेर पडले आणि आयुष्यात पहिल्यांदा त्यांना एक वृद्ध दिसला. बुद्धाने आपल्या साथीला विचारलं, या माणसाला काय झालेलं आहे? ज्या माणसाने आजपर्यंत म्हातारा माणूस पाहिलेला नसेल तर तो काय विचारणार, हा मनुष्य काय झालं, अचानक असं काय झाला, हा काय तरी माहितच नव्हतं ना, त्याने कधी बघितलेलंच नव्हतं. बुद्धाच्या पित्याने जर मला विचारलं असतं की गौतम बुद्धांनी काय बघितलं पाहिजे, तर मी सांगितलं असतं की त्याला लहानपणा सर्व दुःख दिसू द्या, पीडा दिसू द्या, त्याला डोळ्याला सवय होईल. आणि ज्यांनी सल्ला दिला होता की त्याला अजिबात दुःख दिसता कामा नये, वृद्धत्व दिसता कामा नये, मृत्यू दिसता कामा नये, हा जो सल्ला दिला होता चुकीचा होता. तरुण वयामध्ये बुद्धांनी पहिल्यांदा म्हातारा मनुष्य बघितला, एकदम म्हातारा मनुष्य डोळ्यासमोर पडला आणि त्यांचे डोळे उघडले. त्यांची नजर मेलेली नव्हती, त्यांची नजर रोळलेली नव्हती म्हातारा माणसं बघण्याची. अचानक त्यांनी बघितलं की म्हातारा माणूस कोणीतरी आहे आणि त्याचे डोळे उघडले. वडिलांनी तो संन्यासी होऊ नये म्हणून जे उपाय केले होते तेच उपाय त्याला संन्यासी बनवण्यासाठी कारणीभूत ठरले. म्हातारा पाहून बुद्धा विचार, हे काय झालंय? सारथ्याने सांगितलं, हा माणूस म्हातारा झालाय. बुद्धांनी विचारलं, प्रत्येक माणूस म्हातारा होतो का? सारथ्याने उत्तर दिलं, प्रत्येक माणूस म्हातारा होतो. बुद्धाने प्रश्न केला, मी सुद्धा म्हातारा होणार? सारथ्याने सांगितलं, याला कोणीही अपवाद नाही. बुद्धाने लगेच सांगितलं, चल रथ परत घे, युवक महोत्सव जाण्यात काही तात्पर्य नाही. इथे डोळे उघडले आहेत बुद्धांचे. आपले कधी उघडणार माहित नाही. आपण सर्वांनी छानपैकी मिटवून घेतलेले आहेत डोळे. कसे डोळे उघडणार? आपण मिटूनच घेत, त्यामुळे उघडतच नाहीत ते. बुद्धांचे ते उघडले म्हणून ते बुद्ध झाले. आपण सामान्य माणसंच राहिलो, कारण की आपण बघायलाच तयार नाही आहोत. सत्य जाणून घ्यायची आपली इच्छाच नाहीये. सत्य बघायला आपण घाबरतो. चला, आपली वेळ झाली निरूपण संपण्याची. हात जोडा. सर्वे भवन श्री गणेशाय नमः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवते. आता विश्वात्मके देवे तेणे वाग्यज्ञ तोष व्हावे, तोषो न मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात.
हे स्वामी समर्थ सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांचे आभारी आहोत. ज्यांच्या प्रेमाने प्रेरणेने मी पुढे जात राहिलो, त्या नातेवाईकांचे, मित्र परिवार, शिक्षकांचे मंगल कर. त्या सर्वांना सुखी आणि सुरक्षित ठेव, सर्वांचे कल्याण कर. स्वामी आज सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपले, भविष्यातही जप. आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस, तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी दया करा, सर्वांना आनंदी ठेव. आम्हाला एकमेकांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजांवर मात करण्यास आणि क्षमा करण्यास सक्षम बनव. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवार, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी, भक्तिवान कर. आणि हे जे निरूपण ऐकत आहेत हे जीवात्मे स्वामी स्वरूप आहेत, त्यांच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर, त्यांच्या इच्छा पूर्ण कर.